कोळगाव संघाचं ओपनिंग पेयर कपिल आणि नॉसॅगिन कडे येते मनीष. यस मानस संख्ये या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप सारा हातभार लागला मानस संख्ये यांचा. आणि विशाल दादा मी विनंती करतोय पुन्हा एकदा तुम्हाला की या मानस सरांचं करूयात आपण स्वागत सन्मान. मुख्य मंचावर आपण पाहतोय स्वागत सन्मान या ठिकाणी होत असताना आणि खूप चांगलं दृश्य नक्कीच टिपलं जात आहे. तर धन्यवाद असेल. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्सची नक्कीच जोडूयात आपण. दरम्यान बळू आपण निशांत पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा चेंडू घेऊन. भन्नाट वेग आहे, आउटसाइड ऑफ सम पिचिंग बघायला मिळते आणि निर्धाव चेंडू इथे डॉट बॉल आलाय. निशांत वेगावरती स्वार होताना ॲज अ फ्रंटलाईन गोलंदाज आपण बघतोय. दापोली बॉईज म्हटल्यानंतर मोरेकुरण सरपंच 11 हा संघ फिल्डिंग करताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि निशांत वन ऑफ द बेस्ट बॉलर च्या नावाची चर्चा आहे. तो गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला लेग गलीला चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑफ द मार्क. धावसंख्या 1 इथे बघायला मिळेल. आजच्या दिवसातील तिसरी मॅच. निशांत यांना जर षटकार मारतायत तर मात्र त्या फलंदाजाला 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हुक करण्याचा प्रयत्न आहे, वेगवान चेंडू आहे, डॉट बॉल. सॉरी कपिल पाटील च्या मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. त्याने जर निशांत यांना षटकार मारला तर मात्र 2000 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मिकेजी पिंपळे सरांच्या माध्यमातून ते प्राइज दिलं जाईल. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळतायत. चेंडू जातो लॉंग ऑनला. ड्राईव्ह लावून झेल घेण्याचा प्रयत्न तिथे फसलाय आणि धावसंख्या 2 ने वाढताना 3 वर फ्लाय झालंय. चांगलं शॉट सिलेक्शन आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. आपल्या बॅटिंगची पॉवर दाखवण्याचा कपिल यांचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला चांगलं प्रोटेक्शन. धावसंख्या पोहोचली ती 4. थोडीशी इंजरी झाली तिथे बघायचं. पाणी हवं आहे का? पाणी घेऊन जा. आणि निशांत जर या ठिकाणी विकेट घेत आहेत तर त्यांच्याहीसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. मिकेजी पिंपळे सरांच्या माध्यमातून आपण बघताय. फलंदाज याचा गोलंदाज सर्वांना या ठिकाणी प्राइज लावले गेले. षटकार जर मारला कपिल याने तर 2000 रुपये, परंतु निशांत जर विकेट घेत आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आपण बघताय सरपंच चषक मोरेकुरण 20-25चा एक दैदिप्यमान असा सोहळा यंदाच्या दुसऱ्या पर्वामध्ये. आणि प्रामुख्याने या स्पर्धेचं जे आकर्षण आहे ते आपण बघतायत ग्रीन ग्रास, एक सुंदर मैदान आणि त्या मैदानावरती खेळण्याचा जो आनंद आहे ना तो काही औरच आहे. प्रत्येक जण या ठिकाणी येऊन खूप चांगल्या आठवणी घेऊन जाईल. कारण मित्रांनो तुम्ही दाखल झालात मोरेकुरण सरपंच चषकामध्ये. यावेळेला बॅटची कडा घेते. चेंडू मात्र जातोय थर्ड मॅनला. तिथे मात्र जितेश उर्फ बंड्या ज्यांचं या स्पर्धेमध्ये मोठं योगदान राहिलं आहे आणि 2 धावा परिपूर्ण. मॅनेजमेंटची धुरा ज्यांच्याकडे, खूप चांगले मॅनेजमेंट जे हँडल करत आहेत ते आपण मैदानाच्या आतमध्ये आत्ता सध्या खेळत असताना आपण बघताय. जितेश उर्फ बंड्या नावानं ज्याला भरपूर प्रेम मिळालंय ते मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. षटक पहिलं या ठिकाणी संपलंय आणि धावा स्कोर कार्डवरती 6. ऐकूया एक डीजेचं सॉन्ग आणि येऊया मॅचकडे. एस डीजे
याच्यानंतर ओमसाई कारेकुरण विपक्ष दापोली DPCC इनिंग ब्रेकमध्ये आपण सॉरी ओमसाई मोरेकुरण वर्सेस दापोली DPCC या दोन संघामध्ये मॅच होईल. दोन्ही संघाच्या संघाने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयार राहायचं आहे. पहिले षटक संपले आणि 10व्या स्कोर कार्डवरती 6 गोलंदाजी ट्रॅकवर आपण मिस्टर ऋतिक अल्टी पलटी फॅन्सी शॉट चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा पार येतो. या ठिकाणी आपण बघताय साई कन्स्ट्रक्शन चौकार निलेश गंगाधर संख्ये 4 चौकार. BKG पिंपळे साहेबांच्या माध्यमातून जर हॅट्रिक विकेट घेत आहेत गोलंदाज तर एक सिंगल विकेट साठी 1000 रुपयाचा पारितोषिक. सुंदर शॉट सिलेक्शन लॉंग आपला क्लिअर करताना येतोय साई कन्स्ट्रक्शन निलेशजी गंगाधर संख्ये चौकार 4. सुंदर बॅटिंग करताना मनीष इज ऑन अ फायर. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. संतोषजी पाटील साहेबांचं शुभागमन झाले त्यांचे करतोय आपण वेलकम. धीरज जे संकेत साहेबांना मी विनंती करतोय की आपण त्यांचं करूया हार्दिक स्वागत. संतोषजी पाटील साहेब नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय. डॉट बॉल आलाय स्कोर थांबलाय तो 1 for 14. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस्टँड शॉट बॉल इन द एअर विकेट इज गॉन. विकेट आपण बघता या ठिकाणी येताना धक्का क्रमांक लागतोय तो पहिला. इथे शुभ सन्मान केला जात आहे सचिनजी पाटील साहेबांचा आपण बघतायत. आदरणीय धीरजजी संकेत साहेबांच्या शुभ असते आणि या विकेट साठी आपण बघतायत मेकित कांतीला पिंपळे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल एका विकेट साठी. धावसंख्या पोहोचली ती 14 आणि पहिला धक्का लागतोय नुमान अमय येतोय. नवीन बॅटर अमय एक हार्ड हिटर बॅटर आहेत परंतु इथे ज्याने पहिला ब्रेक थ्रू दिलाय तोच ऋतिक आपल्याला बघायला मिळतोय. बघूया अमय आणि ऋतिक यांच्या मधला बॅटल भरपूर मोठं होईल. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः शतरक्षण करताना संघ आपण बघतायत. हो चांगला चेंडू डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी. पुढचा चेंडू ऋतिक लॉफ केलाय सरळ डाऊन द ग्राउंड. ऋतिकच्या चेंडूला पाठवून दिले सरळ षटकार. कौस्तुभ एंटरप्राइजेसचा येतोय धीरज राजकुमार संख्ये षटकार. थँक्यू. 2 षटकं कंप्लीट झाल्यात. 20 धावा स्कोर कार्ड वरती 10च्या सरासरीने आपल्याला स्कोर कार्ड बघतोय आणि याच पद्धतीने धावा आल्यात तर प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 60 बघायला मिळू शकतोय. बघूया दोन्ही फलंदाज आग ओकताना. अमयच्या बॅटमध्ये एक उत्तुंग षटकार बघितलाय. दुसऱ्या बाजूने कपिल आपण बघतायत तो गोलंदाजी ट्रॅकवर निशांत वैयक्तिक दुसरा आणि पहिला 6 धावा खर्च केल्या होत्या तोच निशांत येतोय पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर.
ओ बॉटमहँडचा यूज केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला उडवलं चेंडू. रोखणं नामुमकिन. येतोय आणखीन एक साई कन्स्ट्रक्शनचा 4 चौकार. निलेश गंगाधरची संख्येत चौकार. थँक्यू. 24 धावा. कपिलच्या बॅटमध्ये धावा येत आहेत आणि जबरदस्त स्क्वेअर ऑफ द विकेट कट शॉट बघायला मिळाला. नो चान्स एनी फिल्डर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 चौकार. मेहुल यांचं एक जबरदस्त योगदान होतं, परंतु इथे पुनश्च संधी आहे. मेहुल आहेत स्वीपर कव्हर्स मध्ये. प्रतिम शतरक्षण थ्रो आलाय. धावसंख्या 25 25 धावा. इथे मात्र आक्रमकता बघायला मिळते. एका बाजूने अमय आहे, दुसऱ्या बाजूने कपिल आहेत आणि प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट हात खोलताना प्रथम बॅटिंग करताना संघ आपल्याला बघायला मिळतोय. एक सुंदर कोळगाव संघ जबरदस्त फाउंडेशन बिल्ड करताना. पुढचा चेंडू आणि हाही उडवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं येतोय कौस्तुभ एंटरप्राइजेसचा एक अप्रतिम पंचांचा कॉल. नो बॉल. धीरज राजकुमार संख्येत षटकार आलाय. धावसंख्या 6 फ्लाय होताना पोहोचते ती तब्बल 32. बत्तीस झालेले आहेत. फ्रीडचा चेंडू. ओ चेंडू थोडासा खाली राहिलाय. होरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येताना निशांत कमबॅकिंग करतायत. 32 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळते. 32. एका बाजूने अमय आणि दुसऱ्या बाजूने कपिल. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघताय मिस्टर निशांत. आणखीन एक षटकार बघायला मिळतोय. कौस्तुभ एंटरप्राइजेस. धीरजची संख्येत षटकार. एसटीचे थँक्यू. थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरतायत निशांत. 38 धावा स्कोर कार्ड वरती स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. 38 धावा स्कोर कार्ड वरती. त्याच्यामध्ये अमयच्या बॅटमधनं आलेल्या आहेत आपण बघतायत. 18 धावा स्कोर कार्ड वरती आणि त्यांच्या समवेत आहेत कपिल. 10 धावांवरती खेळतायत. चांगलं पार्टनरशिप बिल्ड होते. जबरदस्त विस्फोटक नॉक खेळताना सरळ बॅटचा क्रॅकिंग शॉट आपण बघतोय. आणखीन एक स्लॉट मध्ये चेंडू आहे. चुकीला माफी नाहीये. येतोय आणखीन एक कौस्तुभ एंटरप्राइजेस. धीरजची संख्या षटकार. धावसंख्या 44. 44. तर धावा आल्यात या षटकामध्ये आपण बघताय तब्बल 24 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 झालेले आहेत. रक्षित पाटील यांच्या माध्यमातून अमयच्या प्रत्येक षटकाराला 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. रक्षित पाटील यांच्या माध्यमातून अमय यांच्या प्रत्येक षटकाराला 1001 रुपयाचं पारितोषिक लावलंय. आणि विकेटसाठी सुद्धा आपण बघतायत बंडे आलेले आहेत आणि बंड्यासाठी मिकीत कांतीलाजी पिंपळे साहेबांच्या माध्यमातून विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जबरदस्त बॅटल आहे. प्रत्येकाचे जे समर्थक आहेत आपल्या संघाचा खेळ चांगला व्हावा, खेळाडूंचा खेळ चांगला व्हावा म्हणून बक्षिसांची या ठिकाणी बघतोय एक जबरदस्त मेजवानी आहे. कैरात बघायला मिळत आहे आणि बंड्यासाठी या ठिकाणी मिकीत कांतीलाजी पिंपळे साहेब पुढे आलेले आहेत.
म्हणतात तुम्ही एक विकेट घ्या, 1000 रुपयाचा कॅश प्राइज आम्ही तुम्हाला देऊया. बॅटल आपण रंगणार. एका बाजूने कपिल आहेत, दुसऱ्या बाजूने अमय आणि आता एक तेजतर्रार गोलंदाज मिस्टर बंड्या. जितेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. 44 झालेले आहेत. 3 ओव्हर 44. मागच्या षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्या. बघूया जितेशकडनं भरपूर अपेक्षा आहेत या ठिकाणी. समोर कपिल आहेत. पहिला चेंडू. ओ भन्नाट वेग आहे जितेश यांच्याकडे. डॉट बॉल आलाय. मिस्टर जितेश ओपन क्रिकेटचा अनुभव ज्याच्याकडे आहे आणि एक चांगल्या पद्धतीचे गोलंदाज, परंतु समोर कपिल आहेत ज्यांच्याकडे प्रचंड अनुभवाचा साठा आहे. बेस्ट बनाम बेटचं बॅटल आहे, द्वंद्व आहे, रणसंग्राम आहे मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा. जितेश तयार. चेंडू क्रमांक दुसरा. शॉर्ट बॉल उडवलाय पॉइंटला. मेहुल चुकी करणार नाही आहेत आणि इथे येतोय विकेट. विकेट कांतीलाल पिंपळे सरांच्या माध्यमातून 1000 विकेट स्पॉन्सर्स डिझे. थँक्यू. जबरदस्त सॉन्ग लावले गेले आणि जितेश पण म्हणत असेल माझ्यावर पैसे लावणारा असा जिवलग माणूस हवाय आणि लावलाय. जबरदस्त मॅच आपण बघतायत. न्यू मान येतोय. निलेश, धनेश, न्यूमान धनेश येत आहेत. दुसरा धक्का देत आहेत, ब्रेक थ्रू देत आहेत. एक चांगली पार्टनरशिप बहरत होती अमय आणि कपिल यांच्यामध्ये, परंतु जितेशला बोलवलं गेलं आणि एक जबरदस्त विकेट टेकर गोलंदाज म्हणून जितेशनं पहिली विकेट आपल्या नावावरती नोंदवलंय. आता न्यूमॅन धनेश तयार होतील जितेश यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी. ओ ब्लॉक मध्ये होता चेंडू, फक्त ड्राईव्ह केलंय कव्हर्सला. धावसंख्या 1 ने पुढे जायला आणि पोहोचले ती 45. 45 म्हटल्यानंतर रोहित शर्मा याचा जर्सी नंबर प्रत्येकाच्या नजरेसमोर येतोय. तुर्ताच आपण अमयकडे जाऊया. चांगला बॅटल या ठिकाणी. एक सेट बॅटरच्या अगेन जितेश उभा राहिलाय. दोन्ही फलंदाजाकडे, दोन्ही खेळाडूंकडे भरपूर क्षमता आहे, स्ट्रेंथ भरपूर मोठी आहे. ओ यावेळेला आपण बघताय चेंडूला खेळायचं होतं, ऑफ साईडला डायव्हर्ट झालाय गलीला. वेगानं निशान देत आहे. दुसऱ्या धावेचा अटेम आहे, धोका होईल का? आणि रिस्की रन्स. 2 धाबा कंप्लीट. 47 स्कोर कार्ड पोहोचलंय. 47. 47 धावा झालेले आहे. षटक क्रमांक 4 आहे आणि चेंडू झालेले ते 4. चांगली गोलंदाजी आणि तितक्याच ताकदीची फलंदाजी आहे. कोळगाव संघ सुद्धा खूप चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत आणि सर्वांना माहिती आहे एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची टुर्नामेंट आहे सरपंच चषक आणि इथे आम्हाला आमचं बेस्ट द्यायचं आहे. परफेक्ट यॉर्कर कव्हर्सला पुनश्च खेळतात अलॉंग द कार्पेट. धावसंख्या 48 वर. प्रत्येक जण आपण बघतायत सन्माननीय प्रशांत संके साहेबांचं या ठिकाणी स्वागत झालेलं, वेलकम, आगमन झालंय त्यांचं. करतोय आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत. प्रशांत सरांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू. हो यावेळेला बॅटला ब्रश करतोय. शॉट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 49 झालेली आहे. विशालजी संके सरांना मी विनंती करतोय आपण प्रशांत सरांचं यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी करायचं आहे. विशाल सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय या ठिकाणी. वेलकम. प्रशांत सरांचं या ठिकाणी करतोय हार्दिक स्वागत. प्रशांत सर या ठिकाणी आपण बघतोय अमूल्य वेल्ट येत आहेत. विशाल सरांच्या शुभ हस्ते त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि तिचं जतन आपण करताना सरपंच चषक 2025च्या या प्रतिम सोहळ्यामध्ये
विशाल सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय. प्रशांत सरांचं आदरातिथ्य वेलकम. 49 झालेले आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर ऋषिकेश. सन्युमान ऋषिकेश. समोर बॅटर आपण बघतोय मिस्टर धनेश. 4 षटकं कंप्लीट झाल्यात. करंट रन रेट जर आपण बघितला तर 12.25 च्या सरासरीने 49 बघायला मिळतोय. ओ बॅटला ड्रिल केलं तो पूल करण्याचा इरादा होता. डॉट बॉल आलाय. इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत महत्वाचा टॉस. एका बाजूने ओमसाई मोरेकुरण आणि दापोली DPCC या 2 संघामध्ये टॉस करणार आहोत. जबरदस्त शॉट बघायला मिळतोय. कव्हर्सला डीप मध्ये खेळाडू आहेत. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. बॅटिंग करताना कोळगाव संघ स्कोर कार्ड एक चांगली धावसंख्या ना. कहते ना कागज है ना जो रोते नहीं सिर्फ रुलाते हैं. चाहे वो प्रेम पत्र हो या फिर परीक्षा का रिजल्ट हो या फिर मेडिकल रिपोर्ट. ये कागज बहुत ही डेंजरस होते हैं. फिलहाल चलें के बीच मैदान की तरफ. तैयार होता ना ऋषिकेश. आणखीन एक डॉट बॉल. ग्रेट बॉल. जबरदस्त वेगवान चेंडू हाताळताना डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज आपण बघतायत ऋषिकेश. काय जबरदस्त चेंडू हाताळतायत. चांगली गोलंदाजी आहे ते पण स्थिरावलेल्या बॅटरच्या अगेन्स्ट अमयच्या अगेन्स्ट. पुढचा चेंडू इथे बॅटची कडा घेतोय. चेंडू स्पर्श झाला होता. 1 धाव मिळेल. धावसंख्या 51. चांगलं कमबॅकिंग केलंय दापोली बॉईज. मोरेकुरण सरपंच 11 संघानं काय जबरदस्त कमबॅकिंग केलं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धावा. त्यानंतर 2 षटकामध्ये लेंथ लाईन एक्युरेसी काय असते हे दाखवले दोन्ही गोलंदाजानं आणि करतायत व्हेरी शॉर्ट टाइम मध्ये सुंदर कमबॅकिंग. ओ पोलचा फटका. लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा इरादा आहे आणि चेंडू हवाई सफरने डिपॉझिट होतोय. 6 धावांसाठी येतोय कौस्तुभ एंटरप्राइजेसचा हा षटकार. धीरज राजकुमार संकेत षटकार. थँक्यू. धावसंख्या पोहोचली ती 57. धनेशच्या बॅटमधनं षटकार बघितलाय. आता मात्र गतीला परिवर्तन केलं. फिंगर रोल केले आणि सांगतायत या ठिकाणी ऋषिकेश भाई धनेश एक तेरी तो मेरी भी एक बनती है. यश डिझे. थँक्यू. इट्स ऑफिशियल कॉल. बोथ टीम कॅप्टन ओमसाई मोरेकुरण विपक्ष दापोली DPCC या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. संतोषजी पाटील सरांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये या मॅच नंतर हा टॉस करायचा आहे. तुर्त 57 धावा झालेल्या आहेत. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि गोलंदाजीसाठी अंतिम षटक घेऊन जितेश मॅन इन गोल्डन आर्म एक जबरदस्त गोलंदाज अंतिम षटक घेऊन येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर समोर अमय आहे आणि अमय यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर बघायला मिळतोय 11 चेंडू आणि 28 धावा. एक उत्कृष्ट उच्च दर्जाचं नियोजन. सरपंच चषक मोरेकुरण. पुढचा चेंडू इथे फुलटॉस खेळतायत. इनसाइड आउटचा हा षटकार येतोय. जबरदस्त सिक्सर. कौस्तुभ एंटरप्राइजेस धीरज संकेत षटकार. कमॉन डीजे. थँक्यू. 63 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 63. थोडस रडार मध्ये चेंडू आणि अमय जबरदस्त बॅटिंग करतायत. आणखीन एक धीरजी संकेत षटकार आपल्याला बघायला मिळतोय. कौस्तुभ एंटरप्राइजेस 6.
पाहिजे बायांना मन. सोन्याचा हार म्हणतात सोन्याचा हार. हे सोनियाचे नंदन माझ्या पाया घायल्या गाड. थैंक यू 69. अब थोड़ा सा प्रेशर यहाँ पर जीतेश की तरफ, कारण अमयची बॅटिंग खूप जबरदस्त बघायला मिळते. तळपले बॅट आणि बॅक टू बॅक 2 हवाई फायर, एक यशस्वी असे षटकार बघायला मिळत आहेत. आणि जितेश लॉग ओव्हरमध्ये थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरतोय. प्रचंड अनुभव त्याच्याकडे आहे. प्रश्न मनामध्ये घर करतोय की जितेश कमबॅकिंग करेल की नाही, की इथे अमय मात्र तिसरा षटकार मारेल. हे बघण्यासाठी ऐकत राहा, बघत राहा. मानाची जबरदस्त मोठी स्पर्धा, मोरेकुरण सरपंच चषक. आणि इकडे स्लॉटमध्ये चेंडू आहे, झेल बाद होतोय. अमय या ठिकाणी आउट. विकेट गिरता हुआ, म्युझिक बजता हुआ. थँक यू मिकित कंदिलजी पिंपळे. विकेट स्पॉन्सर्स आपल्याला बघायला मिळतात. सुंदर शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळतोय. चेंडू सरळ जाते लॉंग ऑनला. एक धाव परिपूर्ण होईल. धावसंख्या पोहोचली ती 70. टॉसचं कॉइन कोणाकडे? प्रतीक या ठिकाणी बाद होत आहेत. आपण मॅचचा टॉस करणार आहोत. आदरणीय संतोषजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण जाऊयात टॉस बॉक्स. आपण पाहतोय त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये 71 धावांचं टार्गेट. संघ दापोली, DPCC आणि ओमसाई मोरेकुरण. तर आपण पाहतोय दोन संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. संतोषजी सरांच्या शुभ हस्ते आपण करूयात कॉइन स्पिन. एका बाजूला किंग आहे तर दुसऱ्या बाजूला क्वीन असा कॉल असणार आहे. या साईडला सर,
किंग या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय मोरेगुंड संघ आपण पाहतोय ओमसाई मोरेगुंड संघ टॉस जिंकलाय. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा द्या दादा, संतोष दादा. दोन्ही संघाला शुभेच्छा द्या. खूप चांगले संघ या ठिकाणी आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा आपण विराजमान व्हा. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल कौस्तुभ? आम्ही प्रथम गोलंदाजी घेऊ. आणि स्वतः या टुर्नामेंटचे आयोजक आहात, ज्यामध्ये त्यांनी आपल्याला सरपंच साहेबांनी जो सपोर्ट केलाय, काय म्हणतील त्यांच्याबद्दल? कारण की सरपंच साहेबांचा जर सपोर्ट नसता तर ही टुर्नामेंट थोडीशी अशक्य असती, पण तू जी सोपं करून दिलं त्याबद्दल काय म्हणशील? मी नक्कीच धीरज राजकुमार संखे म्हणजे आमचे सरपंच यांचा खूप आभारी आहे की त्यांनी एवढं चांगलं आयोजन केलेलं आहे. त्याच प्रकारे आमचे मोठे बंधू आणि आमचे आधारस्तंभ मिकित कांतीला पिंपळे यांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत. व आमचे जितेश प्रवीण संखे म्हणजे माझा भाऊच, तो सुद्धा या एका सुंदर आपण हे आयोजन बघू शकतो, त्यांच्यामध्ये तुमचा मोलाचा वाटा नक्कीच आहे. टॉस जिंकलाय, डिसिजन तुमचा काय असेल? आम्ही गोलंदाजी करू नक्कीच. येस, तुम्हाला शुभेच्छा असतील. नक्कीच टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता तुमचा देखील? ना आम्ही पण बॉलिंगच चॉईस केली असती, पण बघूया आता काय होतं. आता फलंदाजी करायची आहे या मैदानावर. आपण धावसंख्या पाहिली 60+ होऊ शकतायत. इथून तुमच्याकडे कोणता असा फलंदाज आहे जो या मॅच मध्ये खूप चांगला खेळेल? नाही सर, आमच्याकडे आहेत 2-3 चांगले बॅट्समन आहेत, बघूया आता कोण कसा गेम करते. आणि कसं वाटतं या स्पर्धेमध्ये तुम्हाला एंट्री जी मिळाली? खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सरपंच चषकामध्ये एंट्री या ठिकाणी तुम्हाला दिली गेली, तर कसं वाटतंय? नाही, ग्राउंड तर खूप सुंदर आहे. आम्ही मागच्या वेळेस पण खेळलेलं इथे, तर आता बघूया. आता म्हणजे ग्राउंड तर बघायला असं मस्त खेळायला आवडेल असं सर्वांनाच. 6 षटकांचा सामना आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. याजूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. दरम्यान करूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये परिवर्तन. ऐकूया पुढे शंभरोळीचा गोड आवाज संतोषजी पाटील यांचा. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, दोन बंधूंची जोडी, दोन भावांची जोडी. मी म्हणेन एका बाजूला निशांत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर आपण बघतोय अक्षय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमित सज्ज झालाय. आपण पाहतोय जिंकण्यासाठी जे टार्गेट आहे, खूप मोठं टार्गेट आहे, 70+ केले आणि त्यानंतर पाहिलं तर 71 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. हल्लाबोल खूप मोठ्या प्रमाणे केला गेला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून जी धावसंख्या आहे ती आता मात्र आपण पाहतोय मोठी धावसंख्या पाहायला मिळते. तर स्ट्राईक एंडवर असेल निशांत, नॉन स्ट्राईक एंडवर असेल अक्षय ची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. ही निशांतचा जर विचार केला तर समाजामध्ये खूप चांगलं नाव निशांतचं राहिलंय. चांगला बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि इथून त्याची फलंदाजी पाहायला मिळेल. प्रत्येक षटकारामागे आपण पाहतोय मिकित दादा यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज येणार आहे. दोघांनाही प्राइज ऑन आहे. अक्षय आणि निशांत यांना प्राइज ऑन आहे आपल्याला पाहायला मिळतंय. तर पहिला चेंडू अमित यांचा नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर येताना. पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. निशांत याचा बॅट तर वेगाने फिरवली होती, परंतु चेंडू ज्या पद्धतीने पिच केला अमितने जाणलं होतं की पहिला चेंडू अटॅक करील निशांत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी या ठिकाणी टाकली गेली. चांगला चेंडू हाताळला जातोय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर निर्धावची या ठिकाणी घोषणा होताना पाहायला मिळते. यावेळेस दुसरा चेंडू आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये, पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलाय. डीप मध्ये येतोय मनीष. जोपर्यंत फिल्डिंग करेल, फेकेल तोपर्यंत मात्र यावेळेस 2 धावा कंप्लीट करतायत. सुरुवात केली मी म्हणेन रनांची 2 धावेनी.
गरज होती, कारण की प्रत्येक फलंदाज एक सुरुवात चांगली व्हावी आणि एंड देखील चांगला व्हावा हेच मात्र विचार करून मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. पुन्हा एकदा अमितवर हल्ला केलाय समोरच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मोठा आहे कारण की पॉवर प्लेचा हा ओव्हर आहे आणि त्याचमुळे या गॅप मधून खेळलेल्या चेंडूवर आलाय चौकार 4 आणि 4च्या या चौकारासाठी नक्कीच आपण पाहतोय साईक कंस्ट्रक्शन पॉवरेड बाय आपण पाहतोय हा चौकार. यावेळेस पुन्हा एकदा बॅट उचलले, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकेल, यस नो डाऊट, परंतु वा शेवटच्या या मुवमेंट मध्ये केलंय चुकी, नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक जर पाहिला तर नक्कीच अनुप होता. अमईला आपण पाहिलं थोडीशी चुकी केली, साई कंस्ट्रक्शनचा आलाय हा देखील एक चौकार 4. इथून पाहतोय आपण पुढचा चेंडू असेल. अमित 2 चेंडूवर 2 चौकार जरूर मारले. निशानने इरादे पक्के गेलेत. पुन्हा एकदा थोडासा गुडघ्यावर बॅलन्स केला, गुडघा वाकवला होता. यावेळेस आपण पाहतोय चुकी केलंय अक्षयने. मी म्हणेन गरज होती का या रनाची, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं त्या ठिकाणी आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. थँक्यू. नक्कीच दोघांमध्ये तालमेल राहिली नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रन आउटच्या रूपाने गडी बाद झालाय आणि खूप चांगली या ठिकाणी गोलंदाजी दर्शवली गेली. खऱ्या अर्थाने गोलंदाजी नाही तर क्षेत्ररक्षण चांगला केला, लक्ष वेधून घेणारा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. इथून पाहताय पुढचा चेंडू, यावेळेस अटॅक केलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का, यस पोहोचलाय आणि आणखीन एक गडी विकेट या ठिकाणी येताना आपल्याला पाहिजे. विकेट कांदिला पिंपळे विकेट प्रेझेंट आगडी बाद. थँक्यू. इथून जर पाहिलं तर सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला नक्कीच परतताना पाहते. अक्षय रनआउटच्या रूपाने बाद झाला तर नक्कीच आपण पाहतोय निशांत जो आहे तो कॅच इथे मात्र घेतला गेला आणि बाद गेलाय. तर 2 गडी बाद झाले आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 10 धावा. मॉन्टी साठी नक्कीच पारितोषिक आहे. मिकित दादा यांच्याकडून आपण पाहतोय जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल मॉन्टीसाठी. एका बाजूला ऋतिक आपण पाहतोय यस आपण पाहतोय धीरज दादाकडून आपण पाहतोय धीरज संके यांच्याकडून देखील आपण पाहतोय आणखीन 1000 रुपयाचं कॅश प्राइज येतंय दोघांना. यस दोन्ही खेळाडूंना इथून जर पाहिलं तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज येईल प्रत्येक षटकारासाठी. षटकार मारा, इथून मात्र चालना मिळते, ऊर्जा मिळते मिकित दादा आणि त्यानंतर धीरज संके सरांकडून. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इथून चुकी करणार नाही. आणखीन एक विकेटचं पतन होताना
तर नक्कीच धन्यवाद विकेट स्पॉन्सर्स विकेट कांदिवली पिंपळे आलाय विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. नवीन फलंदाज आता मात्र या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप मेहनत घेतोय असा जितेश म्हणजेच बंड्या मैदानाच्या आतमध्ये जाईल. जितेश यांच्यासाठी देखील ऊर्जा उत्पन्न केलंय आणि मिकी मॉन्टी दादा यांच्याकडून देखील आपण पाहतोय अपेक्षा आहे षटकाराची. आपण पाहतोय धीरज संखे आणि मिकित पिंपळे यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जर पाहिलं तर अगदी खांद्याच्या वर येताना चेंडू चढताना पाहायला मिळाला. या चेंडूवर जर पाहिलं तर थोडासा वेग होता, त्याचमुळे यष्टीरक्षकाची थोडीशी दुखापत होताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू गॅदर करण्याच्या परिस्थितीमध्ये इथे थोडीशी दुखापत करून घेतोय तो म्हणजेच यष्टीरक्षक. धावसंख्या अजूनही स्थिरावली लागेल. धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा. अकरा धावा स्कोर कार्डवर झाले आहेत. इथून जर पाहिलं तर 60 धावांची अजूनही आवश्यकता आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय आणि चेंडू असेल पुढचा. यावेळेस कडक प्रहार केलाय. चेंडू तर हवेत आहे परंतु 1 बाउन्स इथे येईल साई कंस्ट्रक्शनचा. हा येतोय चौकार 4. थँक्यू. इथून जर पाहिलं तर मोंटी यांनी जिम्मेदारी घेतली मी म्हणेन, कारण की इथून जिम्मेदारीने खेळावं लागेल. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 56 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंट एरियामध्ये, परंतु चेंडू वेगवान होता त्यामुळे गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला जातोय. रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय आणि या डॉट चेंडूचा जर विचार केला तर इथून हा षटकातील चौथा चेंडू जर पाहिला तर चौथ्या चेंडूवर डॉट चेंडू पाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय कोलगाव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोरेकुरण सरपंच 11 दापोली बॉईज संघ असेल. इथून हलकीशी कट होती. चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. आणि एक आणखीन अनाउन्समेंट आहे. बंड्या यांचा जर विकेट घेत आहेत, जितेश यांचा विकेट घेत आहेत तर रक्षित पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. तीच आग तर दोन्ही बाजूला लागले मी म्हणेन. षटकारासाठी देखील प्राइज आहे आणि विकेटसाठी देखील प्राइज आहे. महत्वाचा गडी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पाहतोय जितेश बंड्या या स्पर्धेचा आयोजक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुरेख आयोजन त्याच्या वतीने. अगदी आम्हाला देखील त्यांनीच कॉल केला होता. त्यावेळेस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केलाय, परंतु पंच दर्शवत आहेत थोडंसं हा चेंडू लेग बायच्या रूपाने हाईट फॅक्टर पाहायला मिळाली. बाहेरचा चेंडू नक्कीच हाईट फॅक्टर पाहिली या ठिकाणी. ओव्हरची होईल समाप्ती. षटक जर पाहिलं तर या ठिकाणी 2 कंप्लीट होत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. सतरा धावा 3 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 24 आणि 24 मध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 54 धावा. हॅलो. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमितला आणलं गेलंय आणि पाहतोय आपण पहिलं षटक हाताळलं अमितने. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आणि 10 धावा त्यांनी नक्कीच खर्च केल्या होत्या. दुसरं षटक त्या मानाने आपण पाहतोय खूप चांगलं राहिलं. 7 धावा या ठिकाणी नक्कीच मोजल्या गेल्या दुसऱ्या षटकामध्ये. एकंदरीत 17 धावा आल्या आहेत. आणि आता मात्र आपण पाहतोय यावेळेस पॉवर प्लेचा जो बंधन होता तो पूर्ण हटवला गेलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि बंड्याला इथून हिरो बनण्याचा चान्स आहे.
बंड्याच्या प्रत्येक षटकारावर आपण पाहतोय सरपंच साहेबांकडून आणि मिकित दादा यांच्याकडून आपण पाहतोय हजार रुपयाचं, म्हणजे एक षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अटेम्प्ट केला होता, परंतु रिव्हर्स नक्कीच आपण कधी कधी आबाद तर कधी कधी बर्बाद देखील करतोय. त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर फटका सजवायचा होता, परंतु ऑन साईड रिजनला मोठे फटके मारावे लागतील, कारण रिव्हर्स असा हा चेंडू आहे ज्यामध्ये कधी लागतो तर कधी लागत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केला आहे. हवेत चेंडू आहे आणि अमय त्या ठिकाणी चेंडूवर काय अफलातून झेल घेतलाय, जबरदस्त झेल पकडतोय मिस्टर अमय. आणि यावेळेस जर पाहिलं तर जितेश याला बाद केला जातोय आणि रक्षित यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच या गोलंदाजाला येईल. गोलंदाज आहे अमित. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर चिन्मय न्यू मॅन इन. नक्कीच मी कौतुक करीन. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण अमयने केलंय. खूप लांबचा पल्ला होता आणि अगदी ऑलिम्पिकमध्ये जसं धावलं जातंय तसा अमय धावला होता आणि सुरेख झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. महत्त्वाचा झेल होता. अमयला देखील माहिती आहे की बंड्याचा विकेट घेणं खूप गरजेचं होतं आणि एकने विकेट आलाय. तर चिन्मय येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पाहायला मिळेल पुन्हा एकदा अमित, एक सक्सेसफुल गोलंदाज. यावेळेस चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव तर पूर्ण केले, परंतु एकच धाव या ठिकाणी मिळेल. मॉन्टी आहेत मैदानाच्या आतमध्ये. मॉन्टीकडून अपेक्षा आहे की 2-3 षटकार त्यांच्या बॅटमधून याव्यात. आपला संघ जो अडचणीत आहे, अडचणीतून दूर कसा होईल याकडे नक्कीच लक्ष असेल. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहिलं तर यावेळेस निर्धाव स्वरूपात जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि इथून जर पाहिलं तर चेंडू नक्कीच पाहतोय आपण चौथा चेंडू या ठिकाणी टाकला गेला. सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी आतापर्यंत हाताळले मिस्टर अमित यांनी. जाणीव आहे, कन्सिस्टन्सी राखले की फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवायचं काम मला करायचं आहे आणि तेच काम या ठिकाणी करताना मिस्टर अमित आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, पण तू यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे अपील केलाय. पंचांनी इथे मात्र तिसऱ्या पंचांचा नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. या तिसरे पंच आपण या ठिकाणी पाहतोय. नदीम शाह सर, या आपण विकेट्स त्या ठिकाणी रनआउटचा विकेट्सची थर्ड अंपायरची मागणी केली. नॉट आउट या ठिकाणी आपण पाहतोय. बॅट जी आहे ती पॉपिंग क्रीज मध्ये नक्कीच पोहोचली गेली. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा
मॉन्टी या ठिकाणी पाहतोय ज्यांनी 5 धावा 5 चेंडूवर बनवल्यात. स्टेप आउट करून मारलाय समोरच्या दिशेने अमय आहे परंतु अमयच्या अगदी जवळून चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. हा येतोय साई कंस्ट्रक्शनचा चौकार 4. चला तुम्हाला दिलेला वेळ आहे दिलेल्या वेळामध्येच तुम्ही आपले जे 6 षटक आहेत अगदी 18 चेंडू आणि आता मात्र 49 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आणलं जाईल. अंशला आणलंय पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. इथून पाहतोय 18 मध्ये 49 धावा बनवायच्या आहेत. 2 बॅटर ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतायत मॉन्टी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चिन्मय. त्यावेळेस आपण पाहतोय अंशकडे चेंडू दिलाय आणि अंशची कामगिरी आपल्याला पाहावी लागेल. या ओव्हरमध्ये जे काय असेल ते रिझल्ट आपल्याला माहिती पडेल. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॅट पॉपिंग क्रीज मध्ये इथे मात्र आले गेले की काय आणि इथून जर पाहिलं तर गडी बाद होईल. रन आउटच्या रूपाने बाद होतोय तो म्हणजेच मॉन्टी या ठिकाणी बाद होईल. सुटली सोन्याची रे सुटली सोन्याची अशी बारानं बंदाची सुटली सोन्याची अशी बारानं बंदाची सुटली सोन्याची अशी बारानं बंदाची सुटली सोन्याची अशी बारानं. ऋषिकेश आलाय नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर अंशची चांगली कामगिरी राहिली नक्कीच. रनआउट केलाय परंतु चेंडू देखील खूप चांगला टाकला होता. प्रयत्न होता सिंगल रन स्ट्राईक घेण्याचा मॉन्टी यांचा परंतु अयशस्वी आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण पाहतोय हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये आहे. गॅपमध्ये खेळलाय 2 क्षेत्ररक्षक चेंडूला पकड दिली. वा अमय या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं जीवाचा आकांत करतोय कारण की या आधी देखील आपण अमयला पाहिलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं झेल टिपला होता आणि आता देखील आपण पाहतोय की खूप लांबचा प्रवास या ठिकाणी करताना चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि त्यानंतर चेंडूला पकडतोय. रन्स मात्र वाचवले जातील. एकंदरीत आता मात्र 16 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे. 16 मध्ये 47 बनवायचे आहेत. पण एकदा हा चेंडूवर बॅट वेगाने फिरवली होती परंतु संपर्क नाही आणि त्याचं रूपांतर काय तर इथून मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू. 15 मध्ये 47 धावा समीकरण आपल्याला पाहायला मिळते. इथून जर मोठे फटके आले नाही तर मात्र संघ पराभूतीच्या छायेखाली नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांकडे अपील आणि पंचांनी इथे मात्र आपण पाहतोय विकेट या ठिकाणी नक्कीच येताना पाहायला मिळेल. LBWच्या रूपाने हा विकेट्स या ठिकाणी पडला जातोय आणि धावसंख्या स्थिरावली जाईल. 15 अजूनही जर पाहिलं तर 14 चेंडू आणि 47 धावांची अजूनही आवश्यकता. या ऐकूया उर्वी डीजेला. बंधू आलाय नेवाला न माझे बाहेरचे सदाला न बंधू आलाय नेवाला. थँक्यू मॅन इन आशिष मैदानाच्या आतमध्ये. विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 6 गडी बाद झाले आहेत. 24 धावा स्कोर कार्डवर आहेत. 14 मध्ये बनवायचे आहेत. 47 म्हणजे इथून जर पाहिलं तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर हल्ला बॉल तुम्हाला करावा लागेल. पुन्हा एकदा अंश चांगली कामगिरी केली अंशने आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडूला फेकून दिलंय परंतु पुन्हा एकदा त्या ठिकाणी टच झालाय. आपण पाहतोय
अमय आणि गडी बाद होतोय. थँक्यू. 7 गडी बाद झाल्या, 24 धावा स्कोर कार्ड भारत, म्हणजेच अर्ध्यापेक्षा जास्त विकेट्स हे मात्र आपण येताना पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. गणेशला आणलंय. इथून जर पाहिलं तर हा सामना जिंकवणं आता मात्र थोडंसं मुश्किल आहे, कारण 13 मध्ये 47 बनवणं खूप कठीण आहे. या मैदानावर आपण पाहू शकतायत षटकारची आतिषबाजी जरी केली तरी आपण पाहू शकता इथं नक्कीच जास्त षटकार मारावे लागणार आहेत. इथून पाहतोय चेंडू जर पाहिलं तर थोडासा उंच आला होता, बाउन्स घेतला होता, चेंडू जातोय त्या ठिकाणी. सिंगल रन्स घेता आलं नाही. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 मध्ये बनवायचे आहेत, त्या म्हणजेच 47 धावा. थँक्यू व्हेरी मच. तर चांगली या ठिकाणी गोलंदाजी आतापर्यंत दर्शवली गेली. अमय आलाय गोलंदाजी मार्कवर आणि महत्त्वाचे 2 झेल अमयकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले होते. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्मवर मारा होता. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच हा चेंडूला पाहिलं गेलं, चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला, परंतु इथून आपण पाहतोय थोडंसं विचार केला तर धावसंख्या जी बनवायची आहे ती खूप वेगाने बनवावी लागेल. 12 चेंडूचा खेळ आणि 47 धावा हव्या होत्या. आता मात्र 1 चेंडू कमी झालाय, म्हणजे इथून जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान असेल. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर 5 चेंडूवर षटकार तर 4 चेंडूवर चौकार मारले तर मात्र सामना इथून जर पाहिलं तर बॅलेन्सिंग होऊ शकतोय, बरोबरीस जाऊ शकतोय, पण तू जिंकण्यासाठी 47 धावा हव्या आहेत. इथून या पद्धतीच्या फटक्याला जर पाहिलं तर कोळगाव संघ जास्त काही विचार करणार नाही. असे फटके येत राहो हेच मात्र विचार करतील. इथून जर पाहिलं तर 10 चेंडू शिल्लक आहेत, 10 मध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. 45 धावा, 10 चेंडू शिल्लक, म्हणजेच अमयची आतापर्यंतची गोलंदाजी खूप चांगलेली आहे. ज्या पद्धतीने 2 चेंडू त्याने हाताळले गेले, दोन्ही चेंडूवर जर पाहिलं तर इथे मात्र बाउन्स आहे आणि या बाउन्सवर नोचा कॉल पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पिंबर ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला नोचा कॉल, एक्स्ट्रा बाउन्सने चेंडूला उडवलं आणि त्याचमुळे इथे इशारा आलाय पंचांचा फ्री हिटचा. पण एकदा बॅट तर उचलले, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय बनलाय प्रेक्षक. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी, चौकार. नऊ चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय 40 धावांची आवश्यकता आहे.
इथून पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकला गेला. चेंडूवर जर पाहिलं तर अमय आपल्याला पाहायला मिळतं एक कन्सिस्टन्सी आहे. अमयकडे चांगली सातत्य आहे. फलंदाजीची जेव्हा भारा आली होती फलंदाजी करताना त्यांनी मोठे फटकार मोठे हिट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र क्षेत्ररक्षणची जेव्हा पाळी आली तेव्हा आपण पाहतोय क्षेत्ररक्षण देखील चांगलं केलं आहे. आणि आता मात्र गोलंदाजी करताना एक चांगली गोलंदाजी इथे दर्शवली जाते. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल परंतु नाही तिथे आपण पाहतोय रनआउटच्या रूपाने गाडी बाद विकेट आलाय. परंतु यावेळेस आपण पाहतोय आपल्या संघासाठी विकेट येताना नक्कीच पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं गेलं. आणि इथून आपण पाहतोय चेंडू अजूनही शिल्लक असतील 7 आणि 7 मध्ये धावा बनवायच्या आहेत 39 धावा. इथून पाहतोय आपण 7 मध्ये 39 धावा या बनवाव्या लागतील तरच सामना जिंकू शकतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे अमयचा. गोपी इथून आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळलाय. ओव्हरची होईल समाप्ती. चांगले षटक आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. तर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धनेश येतोय आणि इथून पाहिलं तर गोपी आपल्याला पाहायला मिळेल जे फलंदाजीसाठी सज्ज आहेत. परंतु इथून जरी 6 चेंडूवर 6 षटकार जरी आले तरीही सामना जिंकू शकणार नाही. 39 धावांचं लक्ष्य आहे जिंकण्यासाठी. म्हणजे इथून गोलंदाजाला फक्त चेंडू जे आहेत ते व्यवस्थितरित्या टाकायचे आहेत. परंतु आपण पाहतोय पहिला चेंडू जर पाहिला तर क्रीजच्या बाहेर होता आणि त्याचमुळे पंचांनी इथे दर्शवलं आहे की हा चेंडू नो आहे. नक्कीच जी क्रीज आहे त्या क्रीजच्या आतमध्ये चेंडू पिचिंग होणं गरजेचं असते. इथून पाहतोय फ्री हिटचा इशारा देखील दिलाय पंचांकडून. म्हणजे संधी आहे. धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा बनवायच्या आहेत. या चेंडूवर मोठा फटका आला तर काहीतरी वेगळं पाहायला मिळेल आपल्याला. परंतु नाही. इथून जर पाहिलं तर फलंदाजाला थांबवलं गेलंय. गोपी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जर पाहिलं तर 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 मध्ये 38 धावा बनवायच्या आहेत. पाच चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. पाहतोय आपण पुन्हा एकदा. ओहो इथे मात्र वाईटचा इशारा आलाय. इथून गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजाला फक्त चेंडू जे आहेत ते फेअर डिलिव्हरी टाकायचे आहे. चांगले चेंडू टाकायचे आहेत. कारण की लक्ष जर पाहिलं तर 37 धावांचं. परंतु कधी कधी क्रिकेटमध्ये हे लक्ष देखील पूर्ण केलेले आहेत. हिस्ट्रीमध्ये आपण पाहतोय बऱ्याचशा मॅचमध्ये. इथून अप्परकट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हाई पाहायला मिळाला होता. अगदी खांद्याच्या वरून चेंडूला ट्रॅव्हल्स केलं गेलं. आता मात्र चेंडू आपल्याकडे शिल्लक असतील ते म्हणजेच एकंदरीत 4 चेंडू ना 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 37 धावा बनवायच्या आहेत. देखील आपण चेंडू पाहतोय
आणखीन एक डॉट चेंडू होताना आता मात्र 3 मध्ये 37 धावा, म्हणजेच विचार केला तर हा सामना थोडासा एकतर्फी झालाय असंच मी म्हणेन. कारण की निशांत आणि अक्षयची बॅटिंग जेव्हा चांगली होते तेव्हा सामना जिंकतोय. त्यानंतर जितेश बंड्या याला देखील लवकरात लवकर बाद केलं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडंसं पराभूतीच्या छायेखाली या ठिकाणी येताना वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अजूनही सामना जर पाहिला तर जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजेच 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. इथून आपण पाहतोय फटका तर उडवलाय, चेंडू हवेत आणि सरळ सीमा रेषे पार येतोय षटकार. गोपी ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि गोपीने फटका मारल्यानंतर नक्कीच डगआउट कडे बघतोय, इशारा देतोय की नक्कीच तुमच्याकडे संधी होती, संधीचं सोनं केलं नाही, परंतु मी प्रेक्षकांचं आणि आमच्या मान्यवरांचं मनोरंजन करीन. या ठिकाणी आपण पाहतोय षटकार तर आलाय. वयस 1 तेरी तो 1 मेरी असं मात्र दर्शवलं गेलं. षटकारानंतर डॉट चेंडू आलाय. अजूनही जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंगचा. 1 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. एक चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. ओहो, फटका पुन्हा आलाय, पण यावेळेस अमय आणि अमय आपण पाहतोय थोडस कॅच ड्रॉप होतोय. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. इनिंगची होईल समाप्ती. षटक या ठिकाणी संपलाय, परंतु कोलगाव संघ थोडासा एन्जॉय मुवमेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, कारण की सामना जिंकवलाय. आणि लगेच आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी चांगली केली आणि क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं केलंय असा अमय ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.